पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागामध्ये नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडलेली आहे। पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। दरम्यान या अपघातामध्ये एक तरुणी थोडक्यात बचावली आहे, तर हा पूल कोसळल्यामुळे 500 पेक्षा अधिक घरांचा येण्या जाण्याचा मार्ग आता बंद झालेला आहे। कॅम्प नंबर 3च्या गणेशनगर भागामध्ये नाल्यावरती असलेल्या या पुलाची दुरावस्था झालेली होती आणि स्थानिकांनी अनेकदा आंदोलन करत मागण्या करून नवा पूल बांधण्याची मागणी केलेली होती। मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि अखेर रविवारी संध्याकाळपासून उल्हासनगर शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे। काही नागरिकांनी तर या कोसळलेल्या पुलाचे ठिकाणी बसून प्रतिकात्मक रडण्याचं आंदोलन केलेलं आहे। दरम्यान हा पूल कोसळल्यामुळे आमची गैरसोय झाली आहे, प्रशासनाने लवकरात लवकर नवा पूल बांधावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। गणेश, आपण बघतोय उल्हासनगरमध्ये गणेशनगर भागात हा पूल कोसळलेला आहे। अमित, गेल्या 2 वर्षांपासून हा पूल जो आहे तो जीर्णावस्थेत झाला आहे आणि कॅम्प नंबर 5च्या गणेशनगर भागातला हा पूल आहे। अनेकदा रहिवाशांनी, इथल्या स्थानिकांनी ह्या इथल्या नाल्यामध्ये बसून आंदोलन केलं होतं, जेणेकरून प्रशासनाला असेल किंवा लोकप्रतिनिधींना जाग येईल। मात्र कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नाही आणि रविवारी सायंकाळपासून जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्यात हा पूल जो आहे तो जीर्ण झाला होता आणि त्याच्यामुळे सायंकाळच्या सुमारास हा जो पूल आहे तो कोसळला आणि याच वेळेस एक तरुणी इथून जात असताना तिच्या घरच्यांनी तिला आवाज दिला आणि त्यामुळे ती थोडक्यात बचावली। मात्र आता हा पूल कोसळल्यानं जवळजवळ 500 पेक्षा अधिक जे घरं आहेत त्यांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे। मात्र महापालिका प्रशासनानं एवढी मोठी वस्ती असताना हा जीर्ण झालेला पूल बनवण्यासाठी दुर्लक्ष का केलं, असा स्थानिकांचा आरोप आहे। जर आमच्याकडनं मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर वसूल केला जात असेल लाखोच्या रूपानं, मात्र आम्हाला सोयी सुविधा निश्चित धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।